मी सहाय्यक कृषी अधिकारी भानुदास चोरगे, सोनगाव. तर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी गट बेलावडे. तर आपण व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड मालेगाव ला आमचा प्रगतशील शेतकरी गट बेलावडे शेतकरी भेट सहल यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि या कंपनीचे सर्व शेतकरी बेलावडे गावचे आम्ही सभासद झालेलो आहोत. तर या ठिकाणी व्यंकटेश्वरा कंपनीचा गांडूळ खताचा प्रकल्प आहे. तर तो पाहण्यासाठी आपण प्रोजेक्टवर आलो. सर नमस्ते. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव राहुल चव्हाण. तर तर या ठिकाणी आपण किती बेड केलेले आहेत गांडूळ खतासाठी? आपण गांडूळ खताचे टोटल 26 बेड केले आहे आणि 13 बेडांचे आपण बॅच काढतो. हे बेड आहेत 6 बाय 15 फुटाचे हे बेड आहे. त्यांची हाईट दिली आहे आपण 1.5 फूट. त्याच्यामध्ये आपण जे काही ऍग्रिकल्चर वेस्टेज आणि जे काही शेणखत राहतं गिरगाईंचं ते आपण लेअर बाय लेअर कॉस्टिंग करून त्यांची टाकतो. तर त्यांना टाकताना आपण काय करतो, आपण एक बेडचा स्ट्रक्चर तयार केलाय. त्याच्यामध्ये आपण एक पाईप आहे ना, त्याचं एक स्ट्रक्चर तयार केलं पाईपाचं. मध्ये आडवा पाईप टाकून त्याला एल्बो जोडून वरती पाईप काढलेले आहे. मला सांगा की इकडे दाखवा थोडस. ही जरा वेगळी सिस्टीम आहे. बऱ्याच ठिकाणी हे करत नाहीत, तुम्ही केले. हा जो पाईप आहे याला एल जोडून पुढेपर्यंत जोडलेला आहे. काढले. या ठिकाणी व्हिडिओ मध्ये दाखवा की शेणखतामध्ये जे गॅसेस असतात ते गॅसेस बाहेर जाण्यासाठी हा पीव्हीसी पाईप 2 इंची जोडलेला आहे आणि या पीव्हीसी पाईपला मधून छिद्र पाडून खाली एल जोडलंय. दोन्ही बाजूला एल्बो जोडून पूर्ण पाईप आहे आणि त्याच्यामध्ये हे गांडूळ खत तयार केलेला आहे. तर हा किती बाय कितीचा म्हटलं सर याची रुंदी? 6 बाय 15 फुटाचा 6 बाय 15 फूट आणि याची रुंदी साधारण 6 इंच 6 इंच वाटते. उंची 1.5 फूट. तर याच्यामध्ये किती टन तयार होतोय माल? याच्यामध्ये 2 टन गांडूळ खत तयार होत एका बेड मध्ये. किती दिवसामध्ये काय? 60 ते 70 दिवसामध्ये एका बेड मधनं 2 टन गांडूळ खत तयार होतात. शेतकऱ्यांना काय विचारायचं असेल तर विचारा की. तयार करताना काय काय टाकायला लागते? आपल्याला तयार करताना आपण आधी एक बेड तयार करायचं आणि त्याच्यामध्ये जे काही ऍग्रिकल्चर वेस्टेज आणि झाडांचा पालापाचोळा आणि शेणखत टाकायचं. म्हणजे 70% शेणखत आणि 30% आपण पालापाचोळा टाकू शकतो. त्याच्यामध्ये आपण लेअर बाय लेअर टाकायचा. जसं की खाली पालापाचोळा, त्याच्यावरती शेणखत, परत पालापाचोळा, परत शेणखत, असं करत करत पूर्ण बेड भरायचा. आणि बेड भरल्यानंतर आधी आपण त्यांना 15 दिवस पाणी मारायचं. पाणी मारून पूर्ण बेड थंड करायचं. पूर्ण बेड थंड झाल्यानंतर आपण त्याच्यावरती गांडूळ सोडायचे. आता ह्या बेडामध्ये आम्ही जास्तीत जास्त 10 ते 15 किलो एका बेडमध्ये गांडूळ सोडतो. त्याच्यानंतर आपण याच्यावरती लगेच स्लरी टाकतो. आता स्लरी काय, तर ती स्लरी आपण जे काही गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि गुड त्यांचा आपण पेस्ट बनवतो. आणि जे काही शेणखत राहतं त्याच्यामध्ये शेणखत 250 ते 200 किलो शेणखत टाकून त्याच्यामध्ये 5-5 किलो बेसन पीठ, गुडाचं पाणी बनवतो आणि गव्हाचं पीठ त्यांचं पेस्ट बनवून 26 बेड आहेत आपल्याकडे. टोटल 26 बेडांवरती ते शिपडलं जातं. त्याच्यानंतर आपण 45 दिवसापर्यंत डेली पाणी मारतो. 45 दिवसानंतर पूर्ण बेड रेडी होतो. रेडी झाल्यानंतर आपण काय करतो, डेली पाणी मारतो. तर पाणी मारतो ना, एक दिवस आपण पाणी मारायचं नाही की गांडूळ आपोआप खाली जातात. वरची लेअर आपण काढायची, पुन्हा गांडूळ खाली जातात. वरची लेअर काढली की पुन्हा गांडूळ खाली जातात. असं करत करत 60 ते 70 दिवसामध्ये पूर्ण बेड खाली होतो. खाली झाल्यानंतर शेवटची जी लेअर राहते त्या लेअर मध्ये पूर्ण गांडूळ राहतं. तर त्या गांडुळांना आपण काय करतो, एका ठिकाणी स्टोअर करतो किंवा आपण थोडं उन्हामध्ये सुद्धा ठेवलं की गांडूळ आपोआप खाली जातात. खाली गेल्यानंतर वरवरचं खत काढायचं, खाली गांडूळ राहतात, गांडूळ साईडला होऊन जातात. तेच गांडूळ आपण पुन्हा युज करू शकता. हे बेड जे खाली होतं त्याला पुन्हा धुवून चुवून भरायचं आणि तेच गांडूळ याच्यामध्ये सोडायचं. मला सांगा, याचं विक्री व्यवस्थापन कसं करता का फार्मलाच सगळं वापरता? आपण सध्या आता फार्मलाच वापरते. अजून आपण बाहेर सेलिंग करत नाही. पॅकेजिंग विक्री आपण बाहेर करत नाहीये. आपण सध्या आपल्या फार्मलाच वापरत आहे. आता भविष्यामध्ये आपण विकायचं ठरवलेलं आहे. आपण 1 किलो आणि 5 किलोची पॅकेजिंग पण केलेली आहे. पण आपण बाहेर सेलिंग अजून स्टार्टिंग केली नाही. याचं काय लॅबला आपल्या तपासून रेशो काढलाय का की बाबा याच्यामध्ये एवढी खत आहेत, अन्नद्रव्य कशा बाकीच्या गांडूळ खतापेक्षा आपलं गांडूळ खत, असं काही तपासलंय का? जसं माती परीक्षण करतो तसं? तसं माती परीक्षण करतो तसं आपल्या लॅबला तपासण्याचं चालू आहे आता.
हम्म, ते हम्म. चालू आहे ते जर ते रिझल्ट आले की आपण लायसन काढून आपण बाहेर सेलिंगला स्टार्टिंग करणार आहे पुढच्या शेतकऱ्यांना 2-3 महिन्यामध्ये. चालतंय. शेतकऱ्यांना काय प्रश्न विचारायचे आहेत का? या पुढे या. बेडमध्ये किती किलो निघू शकते हे? आता ह्या बेडच्या हिशोबानं एका बेडमध्ये आपण 2 टन गांडूळ खत काढू शकतो. ह्या बेडच्या हिशोबानं जसं की आपण 1 टनाचा पण बेड तयार करू शकतो, 1.5 टनाचा पण आपण तयार करू शकतो. लागणारं मटेरियल किती लागतंय म्हणजे किती क्वांटिटी मध्ये लागते ती क्वांटिटी सांगाल का? आता आपल्याला लागणारं मटेरियल तर आपण 2.5 टन जर पालापाचोळा आणि शेणखत मिक्स टाकलं तर 2 टन गांडूळ खत आपल्याला तयार होऊन येतो. कारण की गांडूळ पूर्णपणे शरीराला खात नाही. 10% तो शरीराला लावतो आणि 90% तो बाहेर फेकतो. म्हणजे विष्ठा म्हणून बाहेर फेकतो तो. नुसतं आपण गांडूळ खती नाही तयार करत. तर डेली जे आपण पाणी मारतो त्याचं वर्मी वॉश बनून खाली निघतं. आणि ते सुद्धा आपण झाडांना स्प्रेसाठी किंवा बुरशीनाशक, कीडनाशक जे राहतं ना, ते म्हणून आपण फवारणी करतो त्याची पण. म्हणजे मला काय म्हणायचंय, नुसते शेणखताचं बनवता का याच्याबरोबर पालापाचोळा किंवा जे आपल्या गायींना जे फूड वेस्ट राहते म्हणजे हा. गुरांनी खाऊन थोडस कसं होतं, सगळी गुरं 100% खात नाही, हा हा काय त्यांचं फूड वेस्ट पण राहतं. हा. मग ते वापरता का नुसतं शेणखताचं बनवता? ते पण वापरतो आपण. हा. फ्रूट वेस्ट जे उरतं हा. गायींचं खाल्लेलं जे उरतं ते सुद्धा आपण इथे हा. वेस्टेज सगळं म्हणून टाकतो. ते कुजून किंवा शेतातला जे पालापाचोळा निघतो त्याच्यात सुद्धा आपण वापरू शकतो. मी ते सुद्धा कशासाठी आपण- विचारतोय, हा. आता आपल्याकडे गायी भरपूर आहेत, शेतकऱ्यांकडे गायींची संख्या फार कमी आहे. एखाद्या शेतकऱ्याकडे एखादी असू शकते किंवा गावात 4-5 अशी संख्या आता झाली, बैल पण कमी झाली. मग कमीत कमी शेणखतामध्ये किंवा स्लरीमध्ये आम्ही थोडेसे प्रयोग करून बघितले. मग तसेच जर पालापाचोळा भरून जर त्याच्यावर शेणखताचा स्लरी मारून जर गांडूळ खत बनवायचं म्हटलं तर तसं बनवू शकतंय का? बनवू शकतो. फक्त आपल्याला बेड तयार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की जो पालापाचोळा आपण टाकत आहे आणि शेणखत जो आपण टाकत आहे तो अर्धवट कुजलेला असायला पाहिजे. म्हणजे निमी सडलेला हाफ कंपोस्ट झालं हाफ पाहिजे. कंपोस्ट झाला पाहिजे. म्हणजे हाफ- लवकरात लवकर गांडूळ खत तयार होतं. आपण जर ताजं शेणखत जर टाकून दिलं, हम्म. बेड भरून जर टाकून दिलं आणि गांडूळ सोडले ते लगेच मरतात. कारण की ताजं शेणखतामध्ये जास्तीत जास्त गॅसेस राहतात. ते गॅसेस बाहेर पडल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये गांडूळ सोडू शकत नाही. मटेरियल टाकलं पाहिजे. अर्धवट कुजलेलं जर राहिलं तर त्याच्यामधनं बरेचसे गॅस निघलेले राहतात. त्याच्यामुळे आपण जर गांडूळ सोडले की ते लगेच त्यांचं काम चालू करून देतात. कुणाला काय प्रश्न विचारायचे आहेत का शेतकऱ्यांना पाठीमाग? प्रश्न विचारायचे असतील तर सांगा. चालतंय. एक मिनिट. जय हिंद, जय जवान, जय किसान. आज व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचा हा वर्मी कंपोस्ट खतचा प्रोजेक्ट आहे. सर्व ठिकाणी आम्ही पाहिलं की तो प्रोजेक्ट म्हणजे ज्या ठिकाणी वर्मी कंपोस्ट खत बनवतात त्या ठिकाणी साफसफाई आणि एक दुर्गंधी येते. पण ह्या ठिकाणी एकदम सुंदर असं नियोजन आहे. आणि त्या नियोजनाचं कारण काय आहे की तुम्ही कसं नियोजन करता सर? सर आपण जेव्हा बेड भरतो तेव्हा आधीच आपण शेणखतामध्ये जी दुर्गंध राहते ते आपण बाहेरच काढून घेतले असते. त्याचं कारण असं की जेव्हा शेणखत आपण गायगोठ्याकडनं आणतो आपण बाहेर पहिला आधी शेणखताला पसरून देतो जेसीबीनं. त्याच्यानंतर आपण पुन्हा गोळा करतो जेसीबीनं. पोळ लावली की पुन्हा ते पसरवतो. त्याच्याने काय होतं, पूर्ण शेणखताची जी जी दुर्गंध राहते पूर्णपणे बाहेर पडते. त्याच्यानंतर आपण इथं आणून टाकतो शेणखताला. इथं आणल्यानंतर जसं की मी लेयर बाय लेयर बोललो तसं आपण बेड भरतो. भरल्यानंतर त्याला आधी 15 दिवस पाणी मारतो. पाणी मारल्यामुळं शेणखताची जी दुर्गंध राहते ती पूर्णपणे बाहेर पडते. त्याच्यानंतर आपण गांडूळ सोडतो. त्याच्यामुळं इथं आहे ना दुर्गंध असं वास येतच नाही शेणखतात. असं वाटतं की आपण कुठेतरी फिरायला आलोय. असं वाटतं इथं असा वर्मी कंपोस्टचा प्रोजेक्ट आहे बुवा, गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे आणि इथं वास येते असं वाटतच नाही इथं. आणि आपल्याला पहिला मुद्दा साफसफाई ठेवतो आपण इथं. त्याच्यामुळे इथं दुर्गंधाचा वास येतच नाही इथं. दुसरी गोष्ट सर, बऱ्याचशा ठिकाणी गांडुळांना मुंग्या आणि बेडकांचा त्रास होतो. हा. मग इथं तसं काय झालंय का, की आता बऱ्याच ठिकाणी असं मग पाण्याचे पाठ करावे लागतात किंवा थोडं ओढावा लागतो हो. मुंग्यांचा? मुंग्या तर राहतात प्रत्येक ठिकाणी. ज्या ठिकाणी आपण वर्मी कंपोस्टचा प्लांट तयार करतो त्या ठिकाणी मुंग्या जे काही बेडकं राहतात ते आपण काय म्हणतो पाळा, सरडे म्हणतो ते तर राहतात. त्यांच्यासाठी आपण खडू यूज करतो. जे काही मुंगींचं खडू राहतं ते यूज करतो. पालांसाठी आपण
ते हळकुंड राहतं ते सुद्धा यूज करतो, त्याच्याने पण दूर होता. किंवा आपण कुकू यूज करू शकता, त्याच्याने ते दूर होऊन जातं. जाऊ शकते, म्हणजे काही शेतकऱ्यांनी घाबरायची गरज नाही. घाबरायची तर गरज चांगल्या पद्धतीने इथं व्यंकटेश्वरा फार्म कोऑपरेटिव्ह पॉवर अँड प्रोजेक्ट कंपनीमध्ये गांडूळ खताचं केलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आता आम्ही सुद्धा कुठं बघितलेलं नाही की गांडूळ खत एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तर आमची कृषी विभागाची साईज असते ती थोडीशी कमी असते. हा. रुंदीला आम्ही काय करतो की एक 10 फूट लांबी आणि 4 फूट रुंदी आणि उंची एक 3 फूट उंची त्या हा. हिशोबानं करतो. तुमचं उंची कमी आहे, हा. चांगलं आहे, कारण जो व्हरायटी कुठल्या आहे गांडूळाची? आयसिनिया प्रोटीन. हा, ही जी व्हरायटी आहे ती जास्त खोलीवर काम करत नाही, कमी खोलीवरच काम करते. त्यामुळे जास्त उंच जर केलं बेडची उंची तर ते काम करायला प्रॉब्लेम येईल. तर याने अतिशय छान पद्धतीने केल्याने हाफ कंपोस्ट केल्यामुळे गांडूळ खताची क्वालिटी सुद्धा म्हणजे चहा पावडर सारखे अजिबात असं हातात घेतल्यानंतर हे वाटत नाही. ते नाही तिथे दाखवा. आपण थोडस गांडूळ अशा हातात घेऊन कॅमेऱ्यामध्ये दाखवा असतील तर. वर इथं नाही. वरच्यावर पावडर पण दाखवते. बघू शकतो की आता ही गांडळाची छोटी छोटी पिल्ल आहेत, कशा पद्धतीनं काम करतात बघा. आणि तर आपण बघू शकता या ठिकाणी जे गांडूळ खताची क्वालिटी आहे ती मी आता अशा हाताने टाकून बघत आहे. हे बघा, अतिशय एक नंबर क्वालिटीचं गांडूळ खत आहे. शेतकरी बघू शकता, म्हणजे हे कुरीनं पेरायसारखं सुद्धा आहे की आपण पेरणी करू शकतो याची. हा, पेरता येऊ शकतं गांडूळ खत, असं गांडूळ खत बनवलेलं आहे.